ब्रेकिंग न्यूज समोर येते। राष्ट्रवादीचं काय करावं तो त्यांचा निर्णय असं शरद पवार म्हणालेत। सुनेत्रा पवार शपथ घेणार, त्यांच्या पक्षाचा हा निर्णय आहे। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही अशी मोठी प्रतिक्रिया शरद पवार यांच्याकडून आली आहे। सुनेत्रा पवारांसोबत कोणतीही चर्चा झाली नाही। अजितदादा आणि जयंत पाटलांची विलीनीकरणाबाबतची चर्चा झाली होती। विलीनीकरणाची चर्चा होती, मात्र आता त्यामध्ये खंड पडला अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे। काल सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदासाठी जेव्हा निश्चित करण्यात आलं त्यानंतरची ही पहिली प्रतिक्रिया आहे शरद पवारांची। थेट बोलूयात आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी। वैभव, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे। ही अत्यंत मोठी प्रतिक्रिया आहे। गेले 2 दिवस अजित पवारांच्या मृत्यूनंतर काल संध्याकाळपासून परवा रात्रीपासून खरं तर राष्ट्रवादीचे काही प्रमुख नेते, ज्याच्यामध्ये सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे, या साधारणपणे 4 जणांनी ही सगळी सूत्र जी आहेत ती हातामध्ये घेतलेली होती। बारामतीतल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये यांची बैठक झाली आणि त्यानंतर तातडीनं तटकरे आणि प्रफुल्ल पटेल जे आहेत ते मुंबईला आले। त्याच रात्री धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती। दुसरीकडे सुनेत्रा पवार यांचं नाव जे आहे ते तातडीनं पुढे आणण्यात आलं। तिसऱ्याच दिवशी म्हणजे अजित पवार यांच्या काल अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम जो आहे तो होईपर्यंत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक जी आहे ती राष्ट्रवादीच्या या प्रमुख नेत्यांनी केलेली होती। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे याची कल्पना जी आहे ती कुठलीही कल्पना ही पवार कुटुंबियांना देण्यात आलेली नव्हती। केवळ 3 जणांना याची माहिती होती, सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार। दुपारच्या सत्रामध्ये सुनेत्रा पवार यांनी स्वतः प्रतिभा पवार यांना फोन करून या सगळ्याची माहिती दिली आणि त्यांनी सांगितलं की बारामतीला बारामतीहून मुंबईला जात आहेत शपथविधीच्या कार्यक्रमासाठी। प्रतिभा पवारांकडून त्यांना विचारणाही करण्यात आलेली होती, इतक्या तातडीनं करणं गरजेचं आहे का? हे सगळं झाल्यानंतर आज सकाळी शरद पवार ज्या अर्थी पत्रकार परिषद घेऊन ही सगळी माहिती जाहीर करतायत, काल रात्रीच पवार कुटुंबामध्ये याच्याबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती। ज्या पद्धतीनं ज्या वेगानं सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी मुंबईला बोलवण्यात आलं किंवा त्याही स्वतः तयार झाल्या, थोडा काळ आणखी जरी थांबल्या असत्या तरी सुद्धा चाललं असतं किंवा कुटुंबियांना विश्वासात घेणं गरजेचं होतं, हे सांगायला शरद पवार विसरले नाहीत। आणि या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो मुद्दा लक्षात घ्यावा लागेल, तो म्हणजे विलिनीकरण जे होतं दोन्ही राष्ट्रवादींचं, त्याच्या चर्चा ज्या सुरू होत्या त्याच्यामध्ये अजित पवार हे एकटे होते राष्ट्रवादीच्या वतीनं। या चर्चेमध्ये प्रफुल्ल पटेल नव्हते, सुनील तटकरे नव्हते, धनंजय मुंडे सुद्धा नव्हते। आणि या सगळ्यांची इच्छा जी आहे ती दोन्ही राष्ट्रवादींचं एकत्रित विलिनीकरण होऊ नये अशाच पद्धतीची होती। पार्थ पवार सुद्धा त्याच मताचे होते। या महापालिकेच्या निवडणुकांच्या दरम्यान सुद्धा जी युती करण्यात आलेली होती, आघाडी करण्यात आलेली होती, त्यावर सुद्धा पार्थ पवार खासगीमध्ये नाराजी व्यक्त करत होते। त्याच्यामुळे आता अजित पवार गेल्यानंतर हे विलिनीकरण होईल का अशा चर्चा सुरू असतानाच या तिन्ही चारी नेत्यांनी ही भूमिका घेतली। आणि जर पवार कुटुंबातल्या इतर कुणालाही म्हणजे सुप्रिया सुळे असतील, शरद पवार असतील, यांना कुणाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर स्थान दिलं किंवा ते या प्रक्रियेमध्ये आले तर या सगळ्या नेत्यांचं महत्त्व जे आहे ते आपसूक कमी होणार होतं, ज्याच्यामध्ये सुनील तटकरे आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, धनंजय मुंडे आहेत, किंवा हे सरळ सरळ बाजूला गेले असते आणि सगळी निर्णयाची पूर्ण प्रक्रिया जी आहे ती या पवार कुटुंबियांच्या ताब्यामध्ये आली असती। त्यामुळे काहीही करून तातडीनं हा शपथविधी करावा, सुनेत्रा पवार यांच्याच हातामध्ये सूत्र राहू द्यावीत। या सगळ्यासाठी हा वेग जो आहे तो गरजेचा होता का असा प्रश्न उपस्थित होतो। त्या दृष्टीनेच त्यांनी इतक्या घाईघाईनं ही सगळी निर्णय प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली आणि आज शपथविधी सुद्धा होईल असं सांगितलं जातंय 5 वाजेच्या दरम्यान दुपारी आमदारांची बैठक झाल्यानंतर। त्याच्यामुळे पवार कुटुंबामध्ये साहजिक नाराजी होती। जो कुटुंबातला पक्षातला जो स्प्लिट होता त्याच्यातली कटुता आता संपत आलेली होती आणि लवकरच 12 तारखेला याची घोषणा केली जाणार होती असं शरद पवार खुद्द म्हणाले। गेले 4 महिने या चर्चा सुरू होत्या। शेवटची चर्चा जयंत पाटील आणि अजित पवारांमध्ये झालेली होती। विलिनीकरणाच्या संदर्भात नेमकं काय काय करायचं, सर्वोच्च न्यायालयात चिन्हाच्या संदर्भातली जी सुनावणी सुरू होती त्याही वेळेस कसं विड्रॉ व्हायचं याबाबतची चर्चा करून सर्वोच्च न्यायालयामध्ये वकील जे आहेत ते आपली भूमिका मांडणार होते। त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत विलिनीकरणाची प्रक्रिया जी आहे ती शेवटच्या टप्प्यात आलेली होती। आता मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी जे निर्णय घेत आहेत आता किंवा निर्णय घ्यायची सूत्र ज्यांच्या ताब्यात आहेत त्यांनी थेट या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नाकारलेल्या आहेत। विलिनीकरणासंदर्भात आम्हाला कुठलीही माहिती नाही असं त्यांनी स्पष्ट म्हटलंय। त्याचं कारणही तसंच आहे, अजित पवारांनी या सगळ्या नेत्यांना या चर्चेपासून दूर ठेवलेलं होतं, कारण त्यांची कुणाचीही शरद पवारांची राष्ट्रवादी सोबत घ्यायची इच्छा नव्हती।
हे स्पष्ट होतं. हे सगळं माहिती असल्यामुळं अजित पवार यांची स्वतःची वैयक्तिक इच्छा प्रचंड होती या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांचं विलिनीकरण करायची. आता ते नाहीयेत. त्यांच्या मागे ज्यांच्याकडे निर्णयाची सूत्र आहेत ते या सगळ्याला तयार नाहीत. त्याच्यामुळे शरद पवारांनी हे स्पष्ट केलंय की आता या प्रक्रियेमध्ये खंड पडणार आहे. त्याच्यामुळे काही जरी झालं तरी आता चेंडू जो आहे तो या चारही नेत्यांच्या कोर्टामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं या प्रक्रियेमध्ये आता जर पवारांची ही प्रेस कॉन्फरन्स कुणाला विलन ठरवू पाहत असेल तर हे 4 जण त्याच्यामध्ये येतील किंवा जे निर्णय प्रक्रियेतले लोक आहेत ते येतील. अगदी सुनेत्रा पवारांसहित सुद्धा, ज्याच्यामध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि सुनेत्रा पवारांचं नाव शरद पवारांनी घेतलंय. त्यांनी इतक्या वेगाने निर्णय का घेतला ते आपल्याला कळलं नाही असं शरद पवार म्हणाले. या एका वाक्यावरून बरेच अन्वयार्थ या पत्रकार परिषदेचे निघू शकतात, ज्याच्यामुळे आता हा शपथविधी जो आहे तो चर्चेच्या केंद्रस्थानी येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याचा ठपका इतक्या वेगानं हा निर्णय घेणं गरजेचं होतं का, या सगळ्याचा ठपका आता यांच्यावरतीच येईल. अगदी बरोबर आहे वैभव. आपल्यासोबत जितेंद्र जाधव देखील जोडल्या गेलेत, सुस्मिता भदाने देखील आहेत. सुरुवातीला जाऊयात आपण जितेंद्रकडे. जितेंद्र, तुम्ही बारामतीचं राजकारण फार जवळून बघितलं इतक्या वर्षांपासून. आज तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये देखील होता. जेव्हा दादांचं अकाली निधन झालं तेव्हा कुटुंब म्हणून आपण पवार कुटुंबाला अगदी एकत्रितपणे खंबीर उभं राहिलेलं पाहिलं. पण राजकीय जेव्हा पटलावर गोष्टी येतात तेव्हा शरद पवारांनी आज विधान केलं की माझ्याशी कुठलीही चर्चा झाली नाही किंवा शपथविधीबद्दल मला माहिती नाही. त्यांची एक नाराजी दिसून आली का? अगदी आपण बघितलं की शरद पवार यांच्या मागच्या देखील स्टेटमेंट दिल्यानंतर पवारसाहेब बोलतात एक आणि होतं एक. आत्ता जरी ते म्हणले असते की आज शपथविधी होतोय ह्याबद्दल मला काही माहिती नाही, मला बोलवण्यात आलं नाही किंवा मला विचारलं सुद्धा नाही. दुसरी गोष्ट, आपण त्यांना असं देखील विचारलं की नरेश अरोरा या ठिकाणी आले होते, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे मुंबईमध्ये चर्चा करत होते. नंतर सायंकाळी त्यांची एकत्र बैठक देखील झाली. ते म्हणले कोण नरेश अरोरा हे तर की मी ओळखत नाही. आणि मग पवारसाहेबांना आपण एवढं पण विचारलं की आपल्याला निमंत्रण आहे का. म्हणले मला ह्याच्यातली काही माहिती नाही आणि शपथविधी कधी घेतलाय होईल का नाही ही पण मला माहीत नाही. आता अशी स्टेटमेंट केल्यानंतर एकंदरीत आपण बघतोय की दुर्दैवी घटना घडल्यानंतर संपूर्ण पवार कुटुंब एकत्र होतं. अमित शहा देखील आले होते. आल्यानंतर त्यांनी स्वतः पवार साहेबांच्या हातात हात दिला आणि त्यांचं सांत्वन देखील केलं. अशा घटना घडत असताना सुप्रिया सुळे स्वतःहून सहयोग सोसायटी या ठिकाणी गेल्या होत्या. नरेश अरोरा देखील त्या ठिकाणी होते. केंद्रामध्ये ह्यांची संख्या बेरीज वाढवावी याकरिता अजित पवार देखील प्रयत्न करत होते. आणि यांची एक नाही दोन नाही आणि अनेक वेळा अशा बैठका झाल्या होत्या. आणि स्वतः ते शरद पवारांनी कबूल केलेलं आहे की याची चर्चा झाली होती आणि जयंत पाटील आणि अजित पवार या चर्चा करत होत्या. आणि असं असताना घटना घडल्यानंतर आता संध्याकाळच्या शपथविधीला पवार कुटुंबियातले आता म्हणलेत ते की आम्हाला काही माहिती नाही. परंतु कोण उपस्थित राहणार, पवारसाहेबांना मुख्यमंत्र्यांकडून आमंत्रित केलं जाणार का शपथविधीसाठी, पवारसाहेब उपस्थित राहणार का, हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. आगामी काही दिवसामध्ये राज्यामध्ये वेगळं चित्र दिसणार आहे हे मात्र नक्की. निश्चितच जितेंद्र, आपण बोलूयात. आपल्यासोबत सुस्मिता भदाने देखील आहेत. सुस्मिता, मुंबईमध्ये बऱ्याच घडामोडी घडत आहेत. काल जेव्हा बातमी आली की सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदासाठी हो म्हणालेल्या आहेत, त्यानंतरच्या सगळ्या घडामोडी आज घडतात. आज बैठक देखील आहे. काय नेमकं मुंबईमध्ये घडतंय? खरं तर शपथविधी होणार, एकत्रितपणे विधिमंडळामध्ये बैठक होणार, या सगळ्या चर्चा सुरू असताना शरद पवार यांनी थेट पत्रकार परिषद घेत त्यांच्या राष्ट्रवादीची भूमिका, परिवार म्हणून शरद पवार यांची असणारी भूमिका स्पष्ट केलेली आहे. यातनं अनेक गोष्टी या अगदी सगळ्यांसमोर खुलेपणानं मांडण्यात आलेल्या आहेत. या पत्रकार परिषदेच्या दरम्यान जो उल्लेख करण्यात आला तो म्हणजे माझ्याशी कोणत्याही पद्धतीची चर्चा सुनेत्रा पवार यांच्याकडनं करण्यात आलेली नाही. याचाच अर्थ दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतची जी चर्चा यापूर्वी सुरू होती, ज्यामध्ये अग्रस्थानी केवळ अजित पवार होते आणि इतर नेते जे शरद पवार यांच्या पक्षातले होते यांच्या पुरतीच ती चर्चा आता सीमित राहणार आहे. या चर्चेचं पुढे काय होणार याबद्दल अजूनही स्पष्टता नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सुनेत्रा पवार यांनी अस्थि विसर्जनानंतर लागोलाग मुंबईला येणं, अनेक राजकीय नेत्यांशी संवाद साधणं, राजकीय सल्लागारांकडनं सल्ला घेणं आणि पार्थ पवार यांची राज्यसभेवरती वर्णी लागावी याकरता
तर स्वतः उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळण्याकरता त्यांनी होकार दिलेला आहे. ज्या वेळेला अशा पद्धतीनं विधिमंडळाची बैठक बोलावली जाते त्याच वेळेला या सगळ्या गोष्टी स्पष्ट होत असतात. आता अनौपचारिकरित्या जरी ह्या सगळ्या चर्चा झालेल्या असल्या तरी सुद्धा औपचारिक घोषणा होणं अद्याप बाकी आहे. सध्या आपण जर बघितलं तर देवगिरीच्या बाहेर सुद्धा कडेकोट बंदोबस्त हा लावण्यात आलेला आहे. अनेक अर्थांनी सुनेत्रा पवार यांनी घेतलेला निर्णय हा केवळ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पुरता सीमित असल्याचं पाहायला मिळतं. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही वरिष्ठ नेत्यांना आपली स्वतंत्र आयडेंटिटी राहावी याकरता कटाक्षानं त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. पक्षाचे विद्यमान आमदार त्यांच्या सोबत आहेत. भाजपसोबत महायुतीसोबत कायम राहत असताना पक्षाची धुरा आता सुनेत्रा पवार सांभाळणार आहेत. त्यामुळे सध्या आपण जर बघितलं तर अनेक गाठीभेटी यापूर्वी पडद्या आड झालेल्या आहेत. फोनवरनं अनेक संपर्क साधण्यात आलेले आहेत. त्यातूनच या महत्वाच्या गोष्टी समोर येत आहेत ज्यामध्ये सुनेत्रा पवार यांनी स्वतःच्या सचत विवेक बुद्धीने हा निर्णय घेतला असल्याचं पुन्हा एकदा शरद पवार यांच्या स्टेटमेंटमधून स्पष्ट होतंय. समोर आपण बघताय देवगिरी हा बंगला जिथं अजित पवार यांच्या भेटीसाठी दररोज सकाळी 6 वाजल्यापासून 7 वाजल्यापासून लोक यायचे त्या देवगिरीवरती आज शांतता आहे. समोर आपल्याला पाटी पाहायला मिळते अजित आशाताई अनंतराव पवार उपमुख्यमंत्री म्हणून आणि लवकरच ही पाटी सुद्धा बदलली जाणार आहे. पक्षाचं भवितव्य बदलण्याची जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावरती असणार आहेत. पत्नी म्हणून त्यांनी आजवर संसाराचा गाडा हाकलेला आहे. परंतु राजकीय दृष्ट्या सुद्धा कौटुंबिक दृष्ट्या सुद्धा सुनेत्रा पवार यांच्यावरती प्रचंड मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. अनेक अर्थांनी त्यांच्यावरती टीका सुद्धा केली जाते की एवढी घाई करण्याची गरज नव्हती. परंतु प्रत्येक राजकीय मूव्ह मागे प्रत्येक राजकीय निर्णयामागे मोठी राजकीय नीती असते. मोठा अर्थ त्यामागचा असतो आणि हळूहळू हा अर्थ सर्वसामान्य जनतेपर्यंत येईल. आज आपण बघितलं तर याच देवगिरी बंगल्यामध्ये सुनेत्रा पवार त्यांचे पुत्र जय पवार त्यांच्या सुनबाई या रात्री 3:15च्या दरम्यान पोहोचलेले आहेत. त्यामुळे आजचा दिवस हा पवार कुटुंबियांसाठी निश्चितच. अतिशय महत्वाचा आहे. निश्चितच. दोन्ही पवारांमधली फूट समोर आलेली आहे. आता पुढे काय होतंय बघणं महत्वाचं आहे. अगदी महत्वाचं आहे सुस्मिता आणि वैभव आणि जितेंद्र तिघांनाही धन्यवाद. तुम्ही सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल. तर जसं की छगन भुजबळ म्हणालेले होते द शो मस्ट गो ऑन तशी परिस्थिती आज महाराष्ट्राच्या राजकारणाची दिसून येते.